तुम्ही पूर्ण बोला, मग मी काय बोलायचं ते बोलतो. जर मेडियाकडे सर काय आहे, आणि मग सर जेवढं काय आपण चेक करू, हे कसे उद्धट बोलले, हे काय काय झालं ते आपण चेक करू, मग समजेल ना आपल्याला. रेकॉर्डिंग करू का मी त्यांचं? काय झालंय सांगा. आम्ही सकाळी आलो तेव्हा आम्हाला पेशंट सांगत होतं का माझी नॉर्मल डिलिव्हरी नाही होऊ शकत. आम्ही सरांना म्हणलं आम्हाला डिस्चार्ज द्या, तर ते म्हणतात की एकदा पेशंटला चेक करू द्या, मग तुम्हाला मी सांगतो की न्यायचं की नाही. ते बोलले आधी का पेशंटची 5 सेंटीमीटर म्हणजे गर्भपिशवीचं तोंड ओपन झाले, तर नंतर म्हणतात की तुम्ही आत या एकदा चेक करू द्या, मग बघू पुढं नाही का न्यायची का नाही पेशंट. आम्ही म्हटलं आम्हाला मनसरला हलू द्या, तिथं सगळ्या सोयी येत नाही का. तर त्यांनी ना नेलं ना, मग आतमध्ये खाटावरून उठूनच नाही दिलं. डिलिव्हरी होईल बोलले नॉर्मल ते, आणि तुम्ही जाता जाता झालं काही परत तर तुम्ही जबाबदार राहिला असं बोलले. कधी आणलं होतं पेशंट हे? पेशंट रात्री तुम्ही म्हणजे मिस्टर तुमचं बाळ वारलंय, सॉरी म्हणजे सांगायचं स्पष्ट बोला थोडं. तर डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही काल आले होते ना इथं? हा, काल पण आलो तो. गाव काय तुमचं, नाव काय? माझं नाव तुकाराम बाळुरे, गाव पाऊस पाळगडी. काल इथं पत्नीची डिलिव्हरी करायला आलात, काय मग इथं चेकअप कोणी केलं? ते डॉक्टर होते, त्यांनी चेकअप केलं. म्हणले परत उद्या या. आता हे जे रात्री डॉक्टरचा वाद चालू होता तेच होते हा, का? हेच होते. काल आणि मग दुपारी काल काय झालं? त्यांनी घरी लावलं आम्हाला. तुम्ही होते काल? काल ह्या दाजी आले होते, मोठ्या बहिणीला ज्यांची डिलिव्हरी झाली त्यांना घेऊन आले होते. तर त्यांनी सांगितलं का तुम्ही उद्या या म्हणून चेकअपला. मग तिला रात्री दुखायला लागलं, हे रात्री घेऊन आले ॲम्ब्युलन्स मध्ये. मग तेव्हा तिथून कोणी कोणी चेकअप केलं 2 वाजता त्याने. घेऊन आलो आम्ही. कोण कोण होतं तिकडून येताना? कोणत्या गाडीत आणलं? किती वाजता आणलं? ॲम्ब्युलन्स मध्ये आलो. कोण कोण आलं इथं? त्या आशा वर्कर होते, आशा वर्कर, तुम्ही, सासूबाई होते, अजून त्यांची आई होती. पेशंटची आई होती. किती वाजता इथं पोहोचले? 3 वाजता पोहोचलो असेल. 3 वाजता. मग इथं कुणी तपासलं? तिथे सिस्टर होते नाईट ड्युटीला. डॉक्टर होते का? नव्हते. रात्री कोणीच नव्हतं, एक सिस्टर होती फक्त तिथे. एकच सिस्टर. हो. तिने काय केलं? त्यांचं नाव माहिती सिस्टरचं? नाही सर, काय केलं त्यांनी मग? फक्त एकदा चेक काहीच नाही केलं. केलं, एकदा चेक केलं. तेव्हापासून पेशंट सकाळपर्यंत झोपून तसाच होता बेडवर. काहीच म्हणते हात पण नाही लावला मला अजून. एकदा परत जेव्हा आम्ही आलो ना 10-10:30 वाजता, तेव्हा पेशंट म्हणतं मला काही सुद्धा केलं नाही, तुम्ही मला घेऊन चला, माझी नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. त्यांनी भरपूर वेळा सांगितलं. ती स्वतः डॉक्टरला सांग मला नाही ठेवायचं इथं, मला पाठवा, मला डिस्चार्ज द्या मला म्हणते. दुखतंय तिचं? दुखतंय. तिला समजत होतं की माझी नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार. म्हणते माझे हातपाय थरथरताय, माझी नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार म्हणते, मला सहनच होत नाही म्हणते. काय नाव आहे तुमच्या बहिणीचं? मनीषा तुकाराम ढेंगळे. बरं, त्यांचं वय किती आहे? त्यांचं वय 28 आहे आता सर. तुम्ही किती वाजता इथं पोहोचले? आम्ही 11:15, 10:30, 11:15 असं काहीतरी झाले असेल कदाचित. म्हणजे 3 वाजल्यापासून तर सकाळपर्यंत कोणी डॉक्टरांनी चेकअप त्या केलं? आल्या ना तेव्हा म्हणतात आम्हाला पेशंट हातच लावून देत नाही. तिला मी समजवलं, ती बोलते मला ना येईल तो जो डॉक्टर येईल ना, ते म्हणजे सिस्टर होत्या 2-3, त्या चेक करत होत्या आल्या म्हणतात, सारखं हात घालतात, चेक करतात. परत आल्या, मी स्वतः तिला घेऊन गेले डिलिव्हरी वॉर्डमध्ये. त्या म्हणतात की थांबा थोडा वेळ, की 5 सेंटीमीटर ओपन झाले पिशवीचं तोंड, मग तुम्हाला डिस्चार्ज पाहिजे तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. दाजींना सही पण करायला सांगितली का तुम्ही पेशंट हलवायचे का हलवा. पण नंतर नेलं तेव्हा डिलिव्हरीच्या वॉर्डला नाही, म्हणतात पेशंटची डिलिव्हरी नॉर्मल होईल, आता होईल. हे इतकं हेड आले, असं हात करून दाखवत होते. बाळाचं तोंड म्हणतात पिशवी गर्भपिशवीचं तोंड ओपन झालंय, डोकं इतकंच आहे म्हणतात, नॉर्मल डिलिव्हरी आता होईल, असं टाइम लागेल, असं नुसतं बसून एक आश्वासन देत राहिले ते फक्त आम्हाला. डॉक्टर किती वाजता चेकअप केलं डॉक्टरांनी? त्या सिस्टर होत्या, त्यांनी सिस्टर होती. सिस्टर डॉक्टरनी चेकअप केलंच नाही का? मग एका डॉक्टर जे आहेत ना त्यांनी केलं, पण ते गायनेकचे आहेत की कोण आहेत ते नाही आम्हाला. आले ते चेकअप करायला? त्याने केला असेल 11 वाजता. 11 वाजता. आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा आम्ही तिला थोड्या वेळाने नेलं, तोपर्यंत अर्धा तास तरी झाला असेल आतमध्ये नेलं तेव्हा. मग त्या सिस्टर होत्या, त्या पण गेल्या थोड्या वेळाने. त्या पण 3 वाजताच गेल्या. 3 वाजता. आणि ज्या त्या पेशंट होत नव्हता ना check करत होत्या. डिलिव्हरी, तर हे वरनं प्रेस करत होते. जे हाऊसकीपिंगचे लोक होते ना, मामा लोक, ते पेशंटला तिघ येऊन प्रेस करत होते, पोट दाबत होते त्यांना. पोट दाबत होते. 2 जण होते. एक यांच्यामध्ये ते आहे, 1 जण, आणि 1 जण सुट्टी झाली त्याची, गेला तो.
ते म्हणतात मामा होत नाही लवकर या आपण मॅडम जोपर्यंत नाही का सीझरच्या येत नाही तोपर्यंत आपण प्रेस करून बघू आलं झाली नॉर्मल डिलिव्हरी. तिला त्रास होत होता माझ्या समोर तरी पण त्यांनी आम्हाला आईला पण बाहेर काढलं. मला पण म्हणतात तुम्हाला कळते तर तुम्ही डिलिव्हरी करा म्हणतात. कोण म्हटलं असं? डॉक्टर स्वतः म्हणले. डॉक्टर म्हटले का तुम्हाला समजेल त्यांच्या आईला म्हणतात तुला समजते ना घेऊन गेले माझ्या आईला. डिलिव्हरी कर. नाही नाही, मग आता हे पोट दाबणारी लोक कोण होती? पुरुष होते, स्त्री होती? पुरुष होते, पुरुष होते. नर्स नव्हत्या. एक होती पण जेंट्स पण आले होते. ते मामा लोक होते. काही पेशंटचे कोणी म्हणजे असं नाही का डॉक्टर वगैरे कोणी नव्हते. हाऊसकीपिंगचे मामा लोक वाटत होते. ते मामाच म्हणत होते त्यांना आवाज येत होता. मग डॉक्टर कुठे होते पोट दाबत होते तेव्हा? डॉक्टर एक होते पण ते म्हणत मामा दाबा. एकदा सिस्टर होत्या आणि ते एक मामा होते आणि एकदा ते सर होते आणि ते मामा पण होते. पण त्यांनी 2-3 वेळा ऑक्सिजन मास्क पण व्यवस्थित चालत नव्हता त्यांचा पेशंटला लावायला. त्यांनी थोड्या वेळाने चालू केला पण पेशंट स्वतः सांगते का सर मला नाही सहन होत तरी पण हे म्हणतात नाही नॉर्मल होईल. थांबून ठेवलं आम्हाला. आता 2:15 तिला सीझरला घेऊन गेलेत आणि तेव्हा सांगितलं की बाळ एक्सपायर झाले म्हणून. पोट दाबल्यामुळे झालं का हे? मी तर म्हणते त्यांनी पोट दाबल्यामुळेच केलं. त्याने जास्त प्रेस केलं. कसं दाबत होते? इकडनं वरनं इथनं पोट खालीपर्यंत दाबत होते. इथपर्यंत पार बीएमपी पासून छातीपासून पोट खाली दाबत नेलं त्यांनी 2-3 वेळा. एकाला नाही हे झालं ना 2-3 येत होते सारखेच येत होते. थोड्या वेळाने जी सिस्टर येईल ती चेक करायची तिचं गर्भपिशवीचं किती तोंड ओपन झाले. पण बाळाचं वजन त्यांना माहित होतं 3.5 किलोच्या वर आहे. बाळ नॉर्मल होते की नाही आम्ही सांगतो आम्ही घेऊन जातो पुढे. तर त्यांनी आम्हाला ना तुम्ही जबाबदार असं बोलले. आम्ही ठेवलं डॉक्टरांना समजते म्हणून आम्ही इथं ठेवला पेशंट आमचा. पण यांनी हाताने घालवलं आमचं बाळ. ठीक आहे, रडू नका. आता आम्ही तिला काय उत्तर देणार? तुला माहित नाही? काहीच माहित नाही. विचारते काय झालं. काय होतं? मुलगा होता? मुलगी होती. यांनी स्वतः हाताने घालवलं. डॉक्टर नसून ते मामा लोक सुद्धा येत होते मध्ये मध्ये. याच्यात दोषी कोण? काय वाटतं? जे डॉक्टर होते ना जे डॉक्टर डिलिव्हरी करायला म्हणतात ना आम्ही होतो. जे आता सध्या आहेत तेच दोषी आहेत. ते काय तुमच्याशी रूडली बोलत होते? पोलीस कंप्लेंट करू चांगलं विचारत होतो. विचारायला गेलो आमचे पेशंट ते आम्हाला बोलतात का आम्ही तिघेच होतो तिथे. ते बोलतात का तुम्ही एवढे डोळ्यावर करून कोणाकडे बोलता. आम्ही कॅज्युअली बोलत होतो असंच. मला आमचं पेशंट आम्हाला जाऊ द्या ना का. ते म्हणते हे बघा कसे बघते डोळ्यावर करू. जे डॉक्टर आहेत तिथं ते बोलत होते. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 2 तास थांबलो तिथे. 2 तासानंतर त्याने चेक पण नाही केलं 2 तास. आता ते एक मॅडम आले ते बाहेरून चेक करणारे येणार. डॉक्टर पण सीझरच्या आता बाहेरून आले. ते बोलले सीझरवाले ते डॉक्टर बोलले सर तुमचा फोन लागत नव्हता. ते एक मॅडम ते कुठनं तरी लांबून आलेले इथलेच होते. ते इथले मॅडम ते लवकर नाही आले. कोण मॅडम आहेत? ते काय बोलतात नाहीत का? बोलतात नाही एक आहेत आणि जे सीझर करतात त्या पण आहेत. त्या 3 वाजता आल्या असतील तरी पण 2:15 तिथं सीझरला नेलं तिला. पण 3 वाजता तिथं आल्या असतील त्या मॅडम आतमध्ये. म्हणजे लवकर मॅडम आल्या? कोणीच नव्हतं तिथं. व्यवस्थित झाल्या असत्या. बाळाचं पहिलं त्याचं बाळाचं ठोके विके मी सारखं त्यांना थोड्या वेळाने एनएसटी लावायला सांगत होते. लावले का म्हणायचे हाय व्यवस्थित आहे बाळ तुमचं व्यवस्थित आहे इतकंच सांगत होते. सारखं तेवढंच सांगत होते. एवढे सगळे पोलीस कसे काय आले इथं? तुम्ही काय इथं हंगामा केला का? नाही सर आम्ही काय हंगामा नाही केला. मग आम्ही त्यांना चांगले बोलत होते. काय झालं होतं वाद? नाही वाद पण नाही काय झालं. त्यांना आम्ही विचारलं आमचं बाळ कसं काय गेलं तर ते म्हणतात बाळाच्या पोटाशी गेले. तसं काय नाही यांनी प्रेस करून ते बाळाच्या हे केलं. ते डॉक्टरांच्या समोर प्रेस करत होते? डॉक्टरांच्या समोर प्रेस केलं पण त्यांना काय कळतंय इकडे प्रेस करायचं का इकडे प्रेस करायचं. सांगत असेल ना असं दाबा तसं दाबा. नाही ते मामा डायरेक्ट इकडून इकडे प्रेस करत होते. एक मामा होते त्याच्यामध्ये 2 जण होते तसं मला प्रेस करायला. आता एक आतमध्ये आहे त्याच्यात आणि एक त्याची सुट्टी झाली एकाची. तुमचं म्हणणं आहे का हे जे डॉक्टर अधिकाऱ्यांना नाहीये का? नाही जे आहेत ना नंतर ना आले 3 वाजता सीझरचे आले. तोपर्यंत कोणी ते डॉक्टर आहेत ते नक्की गायनॅकचे का त्यांना काही समजतं म्हणजे असतील डॉक्टर ते त्यांना माहित असेल. पण त्यांना विचारा तुम्ही का तुम्ही आमचं पेशंट कसा काय घालवला. ते आमच्या म्हणतात का पेशंटचे बाळाचे शी गेले पोटामध्ये म्हणून बाळ दगावलं म्हणतात. पण त्यांची चुकी सगळी. सिझेरियन करणारे मॅडम कुठे? ते पण आतमध्येच आहेत. त्यांचं काय म्हणणं आलं? त्यांनी अजून काहीच नाही.
बाहेरून जाऊनच आले. दिलं नाही अजून आतमध्ये. ते पण बाहेरून आले होते. वेळेत जर सगळे आले असते डॉक्टर इथं ना, तर आमची बहीण म्हणजे जे बाळ आहे ना बहिणीचं ते एक पोट पुढे दाबलं म्हणजे पूर्ण असं पूर्ण जोरात दाबलं इथनं होते. पोट इथून खाली जोरात दाबत होते, नाही असं बुक्क्याने दाबत होते इकडं. ज्या मॅडम होत्या एक त्या आणि ते मामा पण होते ना, त्यांनी पण त्यांच्या ज्यांना झालं, परत एक डॉक्टर होते त्यांनी पण दाबलं जे आतमध्ये आहेत ते.